आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात मंगळवारी एका भरधाव कारने तिघांची चिरडून हत्या केल्याची घटना समोर आली होती। एकाच कुटुंबातील तिघांची शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गाडीने चिरडून हत्या केल्याचे म्हटले जात होते। पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक देखील केली होती। मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे। पूर्ववैमनस्यातून एका वृद्ध जोडप्याची आणि त्यांच्या सुनेची आरोपीने मिनी व्हॅनद्वारे हत्या केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली। मंगळवारी रात्री 8च्या सुमारास नाचोना गावात ही घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व पीडिता शेजारी असून त्यांच्यात वाद झाला होता। वादानंतर पीडित त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर उभे असताना आरोपीने त्यांची मिनी व्हॅन त्यांच्यावर चढवली। मृतांमध्ये 70 वर्षीय पती, त्याची 67 वर्षीय पत्नी आणि 30 वर्षीय सून यांचा समावेश आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। एकाच कुटुंबातील 6 सदस्यांना 4चाकी वाहनाने चिरडून तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे। या घटनेने दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे। शेजारच्या घरातील कोंबडे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून अंगावर कार चढवून तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस उप अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली। आतापर्यंत पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत अनुसया अंभोरे, श्यामराव अंभोरे आणि अनारकली गुजर यांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी काय सांगितल्याप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात रात्री 8च्या सुमारास 2 कुटुंबांमध्ये वाद झाला। फिर्यादी किशोर आंबवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये भादवी कलम 302, 307, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी आणि आरोपी शेजारीच राहत होते। कुत्र्याने कोंबडी खाल्ली या कारणावरून आरोपी आणि फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपीने त्यांच्या 4चाकीने फिर्यादीची आई, वडील आणि महिलेला चिरडले। तिघांचाही मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस उप अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अमरावती।